नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करते आहे भाजलेल्या शेवग्याच्या शेंगांची आमटी। चला तर मग बघूया कशी करायची ते। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे अर्धी वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मसूरची डाळ, त्याच्यानंतर बटर, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, छोटासा गुळाचा खडा, चवीला मीठ, 2 टोमॅटो, 1 कांदा, 1 हिरवी मिरची आणि 1 लाल मिरची। मिरचीचं प्रमाण हे तुम्ही ठरवायचं। आणि पाणी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागणार आहेत या शेवग्याच्या शेंगा। या थोड्या जाडसर घेतल्या आहेत मी। आता चला आपण कृती कशी करायची ते बघूया। हे बघा, मी कुकरमध्ये गरम पाणी ठेवलं होतं करायला। त्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या 2 डाळी घातलेल्या आहेत, कांदा, टोमॅटो, 1 हिरवी मिरची, 1 लाल मिरची घातलेली आहे। त्याचबरोबर आता अर्धा चमचा जिरं घालते आहे, अर्धा चमचा हळद पण घालते, चवीप्रमाणे मीठ। 2 शिट्ट्या काढून मी हे आता वरण छान शिजवून घेते। हे पहा, ह्या मी अशा शेंगा चिरून घेते। याचे सगळं जे आहे ना वरचं साल हे मी असं काढून घेणार आहे। हे पहा, मी अशी शेंग चिरून घेते आणि याचं वरचं हे सगळं साल जेवढं निघेल तेवढं असं काढून घ्यायचं आपल्याला। या पद्धतीने चिरून हे सगळं मी असं काढून घेते। या शेंगा मी आता भाजायला ठेवलेल्या आहेत, या आपण भाजून घेऊया। या शेंगा अशा आता भाजल्या चालल्या आहेत। एकेका साईडने आपण त्यांना पलटून घेऊया। खरं तर या चुलीवर किंवा कोळशाच्या शेगडीवर खूप सुंदर भाजल्या जातात, पण सगळ्यांना ते शक्य नसतं म्हणून मी गॅसवर दाखवते। हे पहा, आता आपल्या सगळ्या शेंगा अशा भाजून झालेल्या आहेत। मी आता असे एक काढून घेते। काही शेंगा मी सालासहित टाकल्या होत्या आणि काही मी वरची सालं काढून टाकलेली आहे। सालासहित मला याच्यासाठी दाखवते, मी सुरुवातीला सालं का काढली, कारण सालासहित शेंगांना भाजायला थोडा जास्त वेळ लागतो। बाकी काही कारण नाही, तुम्ही तशाही भाजू शकता। हे बघा, मी 4 शेंगा घेतल्या होत्या, त्या अशा भाजून झालेल्या आहेत। आता या शेंगांना मी असा कट मारते। हे पहा, या पद्धतीने आपण असं काढलं की खूप पटपट निघतं। हे प्रत्येकाकडे अशी वाटी असते आणि निघायलाही खूप सोपं जातं। सगळ्या शेंगांमधला गर काढून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि जवळजवळ तो जर मोजला तर 2 वाट्या निघालेला आहे। आता ह्या गराचा आपण थोडीशी भरड करूया। एक तर तुम्ही खलबत्त्यात कुटू शकता, नाहीतर मग मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे। ही अशी मी सगळी भरड मिक्सरमधून करून घेतलेली आहे। आता आपण कढईमध्ये बटर घालूया। बटरचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता, आपल्याला कमी जास्त किती, 1 चमचा 2 चमचे। त्या आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, त्या मी या बटरमध्ये घालून घेतले। हे लसूण थोडंसं असं परतलं झालं की मग यामध्ये आपल्याला
ही जी आपण शेंगांची भाजलेल्या शेंगांची भरड केली शेवग्याच्या ही घालायची आहे। खूप सुंदर सुगंध सुवास येतो आहे बटर आणि लसूण आणि हे एकत्र करण्याचा। भाजल्यामुळे त्याची चव खूप छान लागते। या शेंगा आपण उकडूनही घेऊ शकतो बरं, पण उकडलेल्या शेंगांची आणि भाजलेल्या शेंगांची चवीत फरक पडतो, म्हणून मी शेंगा भाजून घेतल्या। उकडून घेतल्या तर जास्त सोपं जातं। तुम्ही ठरवायचं की तुम्हाला उकडून करायचं की भाजून, पण भाजून एकदा नक्की करून बघा, तुमच्या आमटीच्या चवीमध्ये नक्कीच फरक जाणवेल। आपण वरणामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, मिरची सगळं घातलेलं होतं आणि ते असं एकत्र छान एकजीव, हळद, जिरं सगळं असं एकजीव शिजवून घेतलेलं आहे। याला मी आता एक रवीने घोटून घेते, किंवा तुम्ही एकजीव करायचं असेल तर मिक्सरमधनं, हँड मिक्सरमधनं कशानेही हे करू शकता। आता मगाशी मी तुम्हाला गूळ दाखवला होता, पण मी अजून गूळ घातलेला नाही आहे, कारण हा गूळ ऐच्छिक आहे। तुम्हाला गरज वाटली की नाही, तुमच्याकडे गूळ आवडत असेल तर तुम्ही गूळ घाला, नाही घातला तरी चालेल। पण आपण टोमॅटो टाकले म्हणजे थोडंसं आंबट काही टाकलं की थोडीशी गूळसर चव आली की पदार्थ छान लागतो, म्हणून मी गूळ घालणार आहे। आता मी याला छान आता घुसवून चांगलं बारीक करून घेते आहे, एकदम एकजीव करते। हे बघा, यात आपण थोडंसं गरम पाणी घालणार आहोत, कारण आपण बटर तसं कमी घेतलेलं आहे, म्हणून तसं याला भाजल्यामुळे ना एक सुंदर छानसा सुवास येतो। जर स्मोक असतो ना आपण भाजीला दिल्यावर कसा, तसं स्मोकचा वास जो असतो तो येतो। आता मी याच्यात पाणी घालते आणि याला आता उकळी यायला लागली आहे बघा, आणि लगेच आपण जे वरण सगळं करून घेतलं एकजीव, सगळं कांदा टोमॅटो वगैरे ज्या वरणात शिजलेल्या ते यात घालूया। मीठ वगैरे घालायची काही गरज नाही आहे, फक्त या क्षणी मी यात आता हा गूळ घालते आहे, थोडीशी गुळचट चव येण्यासाठी, म्हणून हा पूर्णपणे ऐच्छिक आहे। हे बघा, आपण आता हे शिजलेलं वरण यात घालूया। हे वरण किंवा ही आमटी तुम्हाला किती जाड आणि पातळ हवं आहे याप्रमाणे तुम्ही यात पाणी घालू शकता, पण ही थोडीशी जाडसर किंवा घट्टसरच चांगली वाटते, खूप पातळपेक्षा। हे बघा, आता ही आपली आमटी जी आहे भाजलेल्या शेवग्याच्या शेंगाची, आता छान उकळायला लागलेली आहे। असंच एक 2 मिनिटं तिला छान उकळू द्यायचं, म्हणजे सगळं वरण आणि सगळं एकजीव होतं आणि सुंदर चव उतरते सगळ्या गोष्टींची। या क्षणी तुम्हाला जर असं वाटत असेल की डाळ खूप साधी वाटते, आमटी साधी वाटते, पण काय मिरचीचा स्वाद असा सगळा आपण एकत्र शिजवल्यामुळे तिखटपणा वगैरे सगळं एकजीव झालेला आहे। बटरच्या फोडणीमुळे एक वेगळा स्वाद येतो, खूप सुंदर लागते ही डाळ। ही आमटी तुम्ही करून बघा, खूप छान लागते। तुम्हाला तिखट वगैरे हवं असेल तर तुम्ही मिरच्या जास्त टाकू शकता, आणि जर कोणाला तडका आवडत असेल तर तुम्ही ह्यावर तडका सुद्धा टाकू शकता, पण तडका न घालता ह्या आमटीची ओरिजिनल चव खूप सुंदर लागते। या क्षणी तुम्ही चव घेऊन बघू शकता, समजा तुम्हाला मीठ वगैरे असं काही कमी वाटलं तर या वेळेला तुम्ही घालूही शकता। बघा, ही अशी आपली भाजलेल्या शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार आहे। पोळी बरोबर, भाताबरोबर, भाकरी बरोबर, कशाही बरोबर खूप सुंदर लागते। तुम्ही करून बघा, तुमची कशी होते ते मला कळवा। आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा माझा व्हिडिओ शेअर करा, आणि माझ्या या व्हिडिओला तुमच्याबरोबर त्यांनाही सांगा लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला। धन्यवाद।